आज आपल्या देशामध्ये काय चाललेलं आहे आपण सगळे पाहत आहोत। या देशाच्या इतिहासात पहिल्यांदा 2 मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री असताना तुरुंगात ठेवलं गेलंय आणि त्यामुळे जे जे या देशाच्या दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये लढणार आहेत त्या सगळ्यांना तुरुंगात जावं लागणार आहे आणि अजूनही पुन्हा तुरुंगात जाण्याची वेळ आली तरी माझी पूर्णपणे तयारी आहे। पण ही जी लढाई आमची देशाच्या दुसऱ्या स्वातंत्र्यासाठी चालू आहे ती निश्चितपणे चालू राहील। हायकोर्टाने आज जामीन मंजूर झालेला आहे, त्यानंतर तुम्ही आलात, काय एकंदरीत तुमचा 8 महिन्याचा कालावधी होता? हायकोर्टाने जेव्हा जामीन मंजूर केला त्यावेळेला माननीय हायकोर्टाने काय काय बोललेलं आहे हे जर आपण सगळ्यांनी ऐकलं असतं आणि ते जर टीव्हीवरनं दाखवलं गेलं असतं तर मला अधिक आनंद झाला असता। त्याबद्दल मी जास्त बोलणं उचित समजणार नाही। माननीय न्यायालयाने त्यांची भूमिका जी मांडली आहे ती अतिशय स्पष्ट आणि सुस्पष्ट आहे। या केसमध्ये कुठलाही दम नाही आणि या केसमधनं मी निश्चितपणाने निर्दोष निघेन याबद्दलची मला खात्री आहे। माझा परमेश्वरावर विश्वास आहे, माझा न्यायालयावर विश्वास आहे आणि त्या पद्धतीने कोर्टात या सगळ्याची उत्तरं आम्ही दिलेली आहेत आणि येणाऱ्या काळात देऊ। निवडणुकीच्या तोंडावर सुटका झालेली आहे, तुम्ही निवडणूक लढवणार? मी शिवसैनिक आहे आणि सन्माननीय उद्धव साहेबांचा आणि राऊत साहेबांचा आदेश माझ्यासाठी अंतिम असतो आणि त्यामुळे जोही आदेश मला दिला जाईल त्या आदेशाचं पालन मी करेन। तयारी आहे का पण निवडणूक लढवण्याची? पक्षाने आदेश दिला तर माझी निवडणूक लढायची, जी सांगतील ती निवडणूक लढायची तयारी आहे। जी कारवाई झाली कुठेतरी राजकीय हेतूने प्रेरित आजकाल या देशातल्या सगळ्या कारवाई ज्या आहेत ते राजकीय हेतूनच होतात। आपण पाहिलं असेल की माननीय चीफ जस्टिस जे सुप्रीम कोर्टाचे आहेत त्यांनी स्वतःच सांगितलं की पोलिसांचं जे काम आहे ते सोडून सगळे पोलीस हे भ्रष्टाचाराच्या तपास यंत्रणा असल्याच्या सारखा वापर हे राजकीय पक्षांच्या द्वारे सरकारच्या द्वारे केला जातोय आणि ते होऊ नये। या देशातलं मी मगाशी सांगितलं 2 मुख्यमंत्र्यांना तुरुंगात जाताना आपल्याला सगळ्यांना पाहायला लागलं, हे या देशाचं दुर्दैव आहे। या देशाचं स्वातंत्र्य पूर्णपणाने धोक्यात आलेलं आहे आणि ते स्वातंत्र्य पुन्हा मिळवण्यासाठी आमची सगळ्यांची लढाई आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।